पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, रोसरीची प्रार्थना हे कौटुंबिक प्रार्थना आहे, पारिवारिक प्रार्थना. आपण त्याला व्यक्तिगतरित्याही करू शकतो, आपण करतो, परंतु जास्तीत जास्त हे परिवारामध्ये ही प्रार्थना केल्याने एक परिवार एकत्र राहतो, त्याच्यामध्ये तुटाताट होत नाही, पती पत्नी मुलं बाळ यांच्यामध्ये मतभेद होत नाही, कारण हे पारिवारिक प्रार्थना आहे. रोसरी कशी आहे? असं राऊंड आहे, 5 रश्याचा एक सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये मणी गुंतलेले आहेत आणि ते घट्ट बांधलेली आहे. तर अशाच प्रकारे जेव्हा आपण रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा काय होते? रोसरी आमच्या कुटुंबातील सर्व लोकांना बांधून ठेवते, इकडे तिकडे जाऊ देत नाही, त्यांचं मन भटकू देत नाही. रोसरी केल्याने, रोसरी प्रामाणिकपणे केल्याने, विश्वासाने केल्याने, अगदी रोसरीला वेळ देऊन केल्याने. पुष्कळ लोक काही कारणास्तव आपल्या कामाला महत्व देतात, रोसरीला महत्व देत नाही. मग काय करतात? रोसरीच्या वेळेस दुसरं काम आलं, हे काम आलं, ते काम आलं, मग रोसरी सुटली, हा जाऊ द्या, मग आज नाही उद्या. असं केल्याने आम्हाला शांती मिळणार नाही. आमच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद, शांती, कृपा, एकता, एकजूटपणा मिळण्यासाठी आपण रोज रोसरीची प्रार्थना करू. दुसरं काही करायची गरज नाही. रोसरीची प्रार्थना, त्याच्याद्वारे परमेश्वर आमच्या कुटुंबाला एक बनवून ठेवते. आणि जे जे कुटुंबांमधील काही काही लोकांना वाईट सवय आहे, दारूची सवय आहे, काहीतरी धंदा करण्याची सवय आहे, किंवा जे अनावश्यक शौक आहेत, खरा, गुटखा, दारू, हे सर्व, ते सर्व दूर होतात जेव्हा आपण रोसरीमध्ये एक येतो आणि रोसरीची प्रार्थना करतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोसरीचे मी 10 फायदे आज तुमच्या समोर सांगणार आहोत. रोसरी केल्याने 10 फायदे, त्याच्यापेक्षा भरपूर फायदे आहेत, 10च नाही, भरपूर आहे, परंतु मी 10 तुमच्या समोर आज मांडू इच्छितो. सर्वात प्रथम, आमच्या कुटुंबामध्ये शांती राहते. जे कुटुंब रोज न चुकता सर्वजण मिळून जेव्हा रोसरी करतात, त्या कुटुंबामध्ये शांती आहे. लोक एक दुसऱ्याचे ऐकतात, एक दुसऱ्याला सन्मान करतात, एक दुसऱ्याचे प्रेमाने वागतात, एक दुसऱ्याला मदत करतात आणि त्या कुटुंबामध्ये शांती टिकून राहते. म्हणून आपण रोज आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळासह आपण रोसरीची प्रार्थना करूया. दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो, ज्या कुटुंबामध्ये रोसरी होते त्या कुटुंबामध्ये ज्ञान वाढते, बुद्धी वाढते, ज्ञान वाढते. कारण रोसरीमध्ये आम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या प्रत्येक रहस्यावर आपण मननचिंतन करतो. आणि जेव्हा ते मननचिंतन करतो आणि त्या मननचिंतन करून आपण रोसरी समर्पण करतो, तेव्हा प्रत्येक येशू ख्रिस्ताच्या जीवनातले प्रत्येक कार्य, प्रत्येक घटना, प्रत्येक रहस्य आमच्या मनामध्ये शिरतात, आमच्या हृदयामध्ये शिरतात आणि त्याच्याद्वारे आमची बुद्धीची वाढ होते, ज्ञान येते, आम्हाला ज्ञान होते, आम्हाला बुद्धिमान बनवते. तिसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यामध्ये आत्मिक शुद्धता, आत्म्यामध्ये शुद्धता येते. ज्याच्या जीवनामध्ये रोज रोसरीची प्रार्थना होते त्याच्या जीवनामध्ये आत्मिक शुद्धता येते, म्हणजे अंतकरणातून. कधी कधी आमचं अंतकरण कसं होते? घाणेरडं राहते. आमच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याविषयी एक मोठा राग राहते, किंवा वाईट भावना निर्माण होतात, किंवा आम्ही दुसऱ्याची फसवण्याची कल्पना करतो, किंवा दुसऱ्याच्या विरुद्धमध्ये काहीतरी षडयंत्र करतो. परंतु जेव्हा आम्ही रोज रोसरीची प्रार्थना करतो, हे सर्व पापमय दुर्गुण आहेत ते आपोआप दूर होतात आणि आमची आत्मिक शुद्धता होते, आध्यात्मिक शुद्धता, लहान लहान पापाची क्षमा होते
आणि आम्हाला आम्हाला पवित्र करते, शुद्ध करते. म्हणून रोसरीची प्रार्थना आम्हाला आत्मिक शुद्धता देते आणि म्हणून आपण आत्म्यामध्ये शुद्ध होण्यासाठी रोसरीची प्रार्थना केला पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोसरी हे विजय मिळवून देते. आमच्या जीवनामध्ये वारंवार काहीतरी वाईट घडत आहे किंवा काहीतरी घडत आहे किंवा आम्ही त्याच्यामध्ये कंटाळून गेलेलो आहोत, तर रोज आपण रोसरी करूया, समर्पण करून रोसरी करूया. त्या रोसरीद्वारे प्रभू आम्हाला विजय मिळवून देणार आणि आम्ही विजयी बनू, यशस्वी बनू. आम्ही मागं हटणार नाही, आम्ही दूर जाणार नाही, तर समोर जाणार आणि आम्हाला विजय मिळणार. विजय मिळवून देणारी एक प्रार्थना आहे. म्हणून आपण रोज ती प्रार्थना, रोसरीची प्रार्थना करूया. पाचवी महत्वाची गोष्ट, सद्गुण मिळवण्यासाठी आम्हाला मदत होते. सद्गुण, पुण्याचे गुण, चांगले गुण, चांगला व्यवहार हे मिळवण्यासाठी, ज्याला वर्च्यू म्हणतात, वर्च्यू मिळवण्यासाठी आम्हाला मदत होते. चांगले गुण, जो व्यक्ती रोज रोसरीची प्रार्थना करतो त्याच्या जीवनामध्ये चांगले गुण उत्पन्न होतात. तो चांगला बनतो, त्यांची विचारधारा चांगली असते आणि चांगली बुद्धी येते त्याला. आणि त्याच्यानंतर सहावी गोष्ट आहे, देवाच्या प्रेमाची आम्हाला जाणीव होते. जेव्हा आम्ही रोसरीमध्ये वाढतो, रोसरीची प्रार्थना करतो, देवाचं प्रेम आम्हाला अनुभवास येते आणि देवाच्या प्रेमामध्ये आम्ही वाढतो. सातवी महत्वाची गोष्ट आहे, देवाची कृपा मिळवण्यासाठी आम्हाला मदत होते. रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आमच्यावर देवाची कृपा येते. देव आमच्यावर कृपा करतो. जेव्हा आम्ही रोज रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा देव आमच्यावर कृपा करते. आठवी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोज रोसरी केल्याने आमचं मन परिवर्तन होते. मन परिवर्तन. कधी कधी आमचं मन वाईटाकडे जाते, दुष्ट गोष्टीकडे जाते, पापाकडे जाते, आम्ही पापात राहतो. अशा लोकांना, कधी कधी आम्ही पापात आहोत तरी आम्हाला समजत नाही, तेव्हा आपण प्रार्थना करा, रोसरीची प्रार्थना करावं. आमचं मन परिवर्तन होते आणि आम्हाला चांगले गुण मिळतात आणि आम्ही शुद्ध अंतःकरणाचे बनतो आणि पवित्र अंतःकरणाचे बनतो. नववी गोष्ट आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या पापाची क्षमा होते. प्रियजनो, आम्ही पाप स्वीकार करतो. आम्हाला मोठे मोठे पाप आठवतात. आपण कधी कधी महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर जेव्हा पाप स्वीकार करतो तेव्हा मेन गोष्टी आम्हाला आठवतात, परंतु जे आम्ही विचाराने, मनाने, कल्पनाने जेव्हा आपण पाप करतो ते आठवत राहत नाही. मग त्या पापाची क्षमा आम्हाला मिळल्याशिवाय आम्हाला त्या पापातून सुटका मिळत नाही. तर मग हे जे रोसरीची प्रार्थना आहे, आपण रोज रोज म्हणत राहिल्याने काय होते, देवाची कृपा आमच्यावर येते, देवाची दया आमच्यावर येते आणि आमचे हे पाप पुसून टाकले जातात. रोसरी आम्हाला पापापासून मुक्त करण्यासाठी मदत करते. आणि 10वी आणि महत्वाची गोष्ट आहे, रोसरीच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला येशूच्या जवळ जाण्याची संधी मिळते. जवळ जाऊन म्हणजे रोसरी आम्हाला काय करते, येशूच्या जवळ नेते. प्रार्थनेद्वारे रोसरीची प्रार्थना जे अंतःकरणातून, मनातून प्रार्थना करते त्याला रोसरी त्याला येशूच्या जवळ नेते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही रोसरी फार महत्वाची आहे आणि ह्या रोसरीचे 10 गुण किंवा 10 फायदे आपण पाहिलेले आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर फायदे आहेत. म्हणून हे रोसरी आपण रोज म्हणूया आणि रोसरीच्या द्वारे आपण कुटुंबामध्ये प्रार्थना करूया आणि कुटुंबामध्ये प्रार्थना करून आपल्या कुटुंबाला एक प्रार्थनेची सवय आणि प्रार्थनेची आदत लावूया आणि रोसरीची प्रार्थना रोज आमच्या कुटुंबामध्ये करत राहूया.